सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, त्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक युवा नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण त्या सर्वांनी, या पक्ष सर्व श्रेष्ठींनी पुन्हा एकदा हा जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्या विश्वासासाठी मी सर्वप्रथम त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. मागील 5 वर्षामध्ये आम्ही जिल्हा परिषद पाकसांगवी गटाचं नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघातील सर्व मतदारांनी दिलेली होती आणि त्या संधीचं पात्र होण्यासाठी आम्ही जवळपास गटामधील जी सार्वजनिक कामे आहेत, जसे गंगापूरची PSC आहे, आरोग्य केंद्र आहे, त्यासाठी नवीन इमारतीचे मंजूर केलेली आहे. गावागावातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्यांची दुरुस्ती असेल, रस्ते असतील, पाण्याच्या काही समस्या असतील, या सर्व सोडवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या सभागृहात असताना विविध विभागाच्या निधीमार्फत आम्ही सर्वांनी मिळून केलेला होता. तसेच आदरणीय फुटाणेताई यांनीही सभापती असताना त्यांचंही मोलाचं काम या ठिकाणी लाभलेलं होतं आणि या गटाचा पूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलेला होता. येणाऱ्या काळातही अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. हा जो विकास आहे तो मागच्या 3 वर्षापासून रखडलेला आहे. हा जो स्थानिक विकासाचा निधी आहे तो 3 वर्षापासून जवळपास भेटलेलाच नाहीये. त्यामुळे प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत. रस्ते असतील, महिलांचे प्रश्न असतील, आरोग्यविषयक असतील, या सर्व प्रश्नांना समोर ठेवून येणाऱ्या काळातही आदरणीय अमित भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो प्रत्येक गावापर्यंत आणि गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकास नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी आपल्या सर्वांचा मतदानरूपी आशीर्वाद आम्हाला सर्वांना लागणार आहे. त्यामुळे येत्या 5 तारखेला आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्याला विनंती आहे. मागच्या वेळेस केलेल्या कामांच्या जोरावरती तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात, त्याचा निश्चित फायदा होईल असं वाटतं ताई तुम्हाला? आम्ही मतदान करत असताना एक तर काँग्रेसची विचारधारा आहे की सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे आणि त्या विचारधारेला अनुसरूनच आम्ही काम केलेलं आहे आणि त्याचा लाभ आम्हाला होईल हे नक्कीच आम्हाला या ठिकाणी वाटतं. किती गावांचा समावेश होतो आपल्या गटामध्ये आणि नागरिकांना, मतदारांना अपील काय असणार आहे? जवळपास 8 गावांचा समावेश माझ्या मतदारसंघामध्ये होतो. लातूर शहरालगतची ही सर्व गावे आहेत आणि शहरालगतची गावे असल्यामुळे यांच्याही समस्याही थोड्याशा वेगळ्या आहेत आणि त्या समस्यांचा सर्व आम्ही अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सध्या बेरोजगारी आहे, मुलांच्या मराठी शाळेच्या पटसंख्या आहे, या सर्व विषयावर आणि महिलांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्या सर्व प्रश्नावर आम्ही या ठिकाणी अभ्यास करून आणि मदत करण्याचा प्रयत्न करू.